पण आमच्या लोहारा सर्कल मध्ये आमचे उमेदवार विजयभाऊ कांबळे जे थांबलेले आहेत. माझी तर इच्छा आहे की 40 वर्ष झाला आमच्या गावी बाहेर आमचा उमेदवार आमचाच पाहिजे, की आमचा उमेदवार आमचाच पाहिजे, आमचा उमेदवार आमचाच पाहिजे. जी इच्छा आहे की आमच्या लोहारा जेवढे काही आमचे मतदार आहेत, सगळे जे काही मतदान करणारे आहेत, त्यांनी एकच काम करावे की आपले विजयभाऊ कांबळेला वोटिंग करून प्रचंड मताने विजयी करा. तालुक्याच्या गप्पा अशा आहेत सर की आम्हाला कमळच पाहिजे. लोहारामध्ये विजयकुमार कांबळे यांना निवडून देण्याचं आम्ही ठरवलं. लोहाऱ्याचा आतापर्यंत लोहाऱ्यानं लोकाला खांद्यावर घेऊन 40 वर्ष वागले, पण ह्या वेळेस लोहाऱ्यानं ठरलंय की 100% यावेळेस लोहाऱ्याचा उमेदवार विजयकुमार कांबळे निवडून आणला पाहिजे. नाही तर ह्या वेळेस आमचे बंधू विजयकुमार कांबळे यांना ही संधी मिळाली आहे. ह्या संधीचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही. खरं आहे, कारण का तर आतापर्यंत अशी संधी कधी आलीच नाही. याच्यासाठी यावेळेस सगळे लोक झटून विजयकुमार कांबळेला काढायचं आहे आपल्याला. म्हणजे सगळ्या गावकऱ्यांनी एकंदरीत ठरवलेलं आहे की ठरवलेलं गावचाच उमेदवार आहे. निवडून काय अडचण नाही. म्हणजे फक्त गावचा उमेदवार म्हणून तुम्ही निवडून देणार आहे. फक्त गावचा उमेदवार म्हणून तुम्ही निवडून देणार आहे. फक्त गावचा उमेदवार म्हणून तुम्ही निवडून देणार आहे. त्यामुळे विजय कांबळे याला निवडून देण्यात काही हरकत नाही. या ठिकाणी आणखी काय मतदार आहेत, काय चालले? या ठिकाणी आणखी काय मतदार आहेत, काय चालले? या ठिकाणी आणखी काय मतदार आहेत, काय चालले? कुठून आलो? आम्ही लोहारातल्या. लोहाऱ्यातलं. काय म्हणते वातावरण निवडणुकीचं? वातावरण काय द्यायचं बीजेपीला डायरेक्ट बीजेपीलाच. सर्वत्र जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं आता गावागावामध्ये निवडणुकीच्या गप्पा रंगल्यात आणि अशाच गप्पा आपण मतदाराकडनं ऐकणार आहोत. आणि आपण आहोत लोहारा जिल्हा परिषद गटातील हे लोहारा गाव आहे आणि या ठिकाणी काही मतदार आहेत, नागरिक आहेत जे हॉटेलवरती चहा पीत गप्पा मारत बसलेले आहेत. हे मुख्य चौक आहे लोहारा गावचं आणि या ठिकाणी काही नागरिक जमलेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नेमकं काय निवडणुकीच्या गप्पा सुरू आहेत. या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार, काय चाललंय? काय नाही, आराम. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. काय एकंदरीत वातावरण आहे लोहारा जिल्हा परिषद सर्कल गटामध्ये? वातावरण काही विषय नाही, पण आमच्या लोहारा सर्कल मध्ये आमचे उमेदवार विजयभाऊ कांबळे जे थांबलेले आहेत. माझी तर इच्छा आहे की 40 वर्ष झाला आमच्या गावी बाहेरचे आमच्या गावातनं निवडून येऊन सर्कल मधनं बाहेरच चांगलं म्हणजे सगळ्याच चांगलं होते. तर आज आम्हाला इच्छा आहे की आमचा उमेदवार आमचाच पाहिजे. म्हणजे आणि माझी इच्छा आहे की आमच्या लोहारा जेवढे काही आमचे मतदार आहेत, सगळे जे काही मतदान करणारे आहेत, त्यांनी एकच काम करावे की आपले विजयभाऊ कांबळेला वोटिंग करून प्रचंड मताने विजयी करावं. या ठिकाणी आणखी काही मतदार आहेत. काय वाटतं एकंदरीत काय निवडणुकीच्या गप्पा रंगल्यात आता? निवडणुकीच्या गप्पा अशा आहेत सर की आम्हाला कमळच पाहिजे. आणि हा सर्कल सुद्धा आदरणीय आमच्या राहुल भैया केंद्रे यांचा आहे. तसेच बनसोडे साहेब, गोविंदांना, पुन्हा सचिन भाऊ हुडे असे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी आम्हाला खात्री आहे की कमळच निवडून येईल. काय वाटते बरं एकंदरीत गावामध्ये काय समस्या आहेत आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर जिल्हा परिषद लोहारा गटामध्ये आता काय नेमका निवडणुकीच्या गप्पा रंगल्या? काही नाही, लोहारामध्ये विजयकुमार कांबळे यांना निवडून देण्याचं आम्ही ठरवलं. तुमचं नाव काय? रामेश्वर सोनटक्के, सरपंच आहात का गावचे? माजी सरपंच. माझे सरपंच. काय वाटते का एकंदरीत काय वातावरण आहे? वातावरण लोहाऱ्याचा आतापर्यंत लोहाऱ्यानं लोकाला खांद्यावर घेऊन 40 वर्ष वागले, पण ह्या वेळेस लोहाऱ्यानं ठरलंय की 100% यावेळेस लोहाऱ्याचा उमेदवार विजयकुमार कांबळे निवडून आणला पाहिजे. आणि बाहेरच्याला असा अफवा चालू केला त्यांनी की लोहारा मायनस चालू विजयला येऊन बघा म्हणा, मायनस जाते का प्लस होते हे कळते. 7-9 तारखेला कळेल त्याला म्हणा. म्हणजे गावकऱ्यांनी एकंदरीत ठरवलेलं आहे की गावकऱ्यांनी असं ठरवलंय की यावेळेस लोहाराचाच उमेदवार विजय झाला पाहिजे. म्हणजे गावचा उमेदवार विजय झाला पाहिजे. बाहेरचे खांद्यावर घेणं आम्ही टाकून दिलं, सोडून दिलं. आता ते बाहेरचे खांद्यावर आता घ्यायचे नाहीत. आता फक्त लोहारा एकमेव लोहाराचे उमेदवार राहिले विजयकुमार कांबळेला बहुमतानं आम्ही निवडून देतो. काय वाटतं एकंदरीत जर सगळं बघितलं गेलं तर गावामध्ये काय चर्चा सुरू? खरं तर सांगायचं म्हणलं तर बरंच आम्ही आता जन्मल्यापासून बघतोय आमच्या गावाला एकही संधी मिळालेली नाही. तर ह्या वेळेस आमचे बंधू विजयकुमार कांबळे यांना ही संधी मिळाली आहे. ह्या संधीचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मला सांगा काका, हे लोहारा गाव आहे,
मोठे मतदार आहेत तिथं, म्हणजे खूप मोठी संख्या आहे. एकंदरीत तुमच्या गावचे पण या ठिकाणी उमेदवार आहेत, युतीचे उमेदवार, आणि इतर गावचे पण उमेदवार आहेत. आता जे मतदार काय म्हणतात की आमच्या गावचा जो उमेदवार आहे तो आम्ही निवडून देणार, काय वाटते? खरंय कारण का तर आतापर्यंत अशी संधी कधी आलीच नाही. याच्यासाठी यावेळेस सगळे लोक झटून विजयकुमार कांबळेला काढायचं आहे आपल्याला. म्हणजे सगळ्या गावकऱ्यांनी एकंदरीत ठरवलेलं आहे की ठरवलेलं गावचाच उमेदवार आहे. निवडून काय अडचण नाही. हं. कारण आतापर्यंत असा कधी चान्स आलेला नाही. म्हणजे आतापर्यंत नाही. जिल्हा परिषदेसाठी नाही जिल्हा परिषदेचे नाही, 5-6 झाले माग. यावेळेस आता पहिला संधी आहे, त्याच्यामुळे घ्यायचं आहे. काय वाटते तुम्हाला, काय वाटते एकंदरीत, काय सांगा? यंग नेतृत्व आणि बनसोडे साहेबांचं पण बरंच आहे तिथं हे आहे विकासामध्ये. तर यावेळेस लोहारा गावातूनच मेंबर अधिक मताने निवडून यावं ही अपेक्षा आहे आम्हाला. म्हणजे फक्त गावचा उमेदवार म्हणून तुम्ही निवडून देणार आहे? हो, गावचा उमेदवार आहे आणि धडपडे पण आहे. त्याच्यामध्ये काम करण्याची भरपूर शैली आणि धडपड करणारा व्यक्ती आहे. त्यामुळे विजय कांबळे याला निवडून देण्यात काही हरकत नाही. या ठिकाणी आणखी काय मतदार आहेत? काय चाललंय? कुठून आलो? आम्ही लोहारातल्या. काय म्हणते वातावरण निवडणुकीचं? वातावरण काय द्यायचं बीजेपीला डायरेक्ट बीजेपीलाच. अजून बोला शिवाजी कारभाराव द्या थोडं बोलतात. काय म्हणते बरं वातावरण, काय म्हणते? वातावरण चांगलं, बीजेपीचं वातावरण. आमच्या गावचा उमेदवार आहे म्हणून आम्ही बीजेपीच्याच मागे. पहिले बी बालकेला बीजेपीचा राहुल भैयाचा, आमच्या गावचा मनुष्य म्हणून आम्ही हे करलो बीजेपी. यापूर्वी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणले इथला बालकेला जे आहे. मग आता विजयकुमार कांबळे हा 5 वेळा जिल्हा परिषदचा आमचा इथला उमेदवार बीजेपीचाच आहे. बाहेरची होती, आता गावचा आहे. एकंदरीत पाहिलं गेलं तर हे जे लोहारा गावातील मतदार आहेत, नागरिक आहेत, त्यांनी ठरवलेलं आहे की आमच्या गावचा उमेदवार यावेळेस निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभा आहे आणि आम्ही त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि आम्ही त्यांना बहुमतानं निवडून आणू. मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, लोहारा, उदगीर.